स्वामींनी त्यावेळेस चमत्कार का केले ह्यामागचं कारण कोणी समजून घेत नाही. जी निश्रद्ध माणसं होती की ज्यांचं आणि जे समाजाला त्रास देत होते ना त्यांना वठणीवर आणण्याकरता म्हणून स्वामींनी हे केलेलं आहे. चमत्कार करून कोणाला सोनं चांदी दिलेलं नाहीये किंवा स्वामींनी खोड पण मोडलेली आहे. एक ब्राह्मण असो तो स्वामींकडे जातो, बायको सांगते म्हणून की स्वामी मला धन हवंय, अमुक हवंय, तर स्वामी त्याला हाडं उचलायला सांगतात. बाजूला चिता जळत असते, त्यातली हाडं घेऊन जा. तो चक्रावतो की हाडं काय घेऊन जा, पण तो म्हणतो जाऊन दे ना, चल ना, आपण स्वामींनी सांगितलंय म्हणून तो भीत अनिच्छेनी त्यातली 2 हाडं घेतो, झोळीत टाकतो, घरी जातो आणि बायको विचारते त्याला की काय दिलं स्वामींनी. म्हणजे काही नाही, हाडं दिली आहेत म्हणून ती बायको झोळी घेते आणि ती फेकून दिली जाते, तर ती सोन्याची हाडं असतात. म्हणजे त्या हाडांचं सोनं झालेलं असतं. मग बायको त्याला म्हणते की मग घ्यायचीच होती, मग 2च का घेतलीत, आणखीन का नाही घेतलीत. म्हणून तो पोतं घेऊन तिकडे जातो आणि ते पोतं भरून सोनं घेऊन येतो. तर ती आधीची जी 2 सोनं झालेलं असतं ती पण हाडच होतात आणि हे पण हाडच असतात. स्वामींचा सांगण्याचा उद्देश तुम्ही लक्षात घ्या.